आषाढ महिना म्हटलं की घरामध्ये आपण काही ना काहीतरी तळणीचे पदार्थ करतच असतो. म्हणून आज इथे आपण अतिशय कुरकुरीत अशा या गव्हाच्या पिठाच्या खाऱ्या शंकरपाळ्या बनवलेल्या आहेत. आणि याचा आवाज तर तुम्ही इथे ऐकलाच असेल. या इतक्या कुरकुरीत झालेल्या आहेत की अगदी महिनाभर जरी तुम्ही याला ठेवून खाल्लं तरीसुद्धा या अजिबात मऊ पडत नाहीत. तशाच्या तशा छान कुरकुरीत राहतात. विशेष म्हणजे इथे आपण मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे आणि या अजिबात तेलकटसुद्धा झालेल्या नाही आहेत. तर साहित्याचं अचूक प्रमाण वापरून महिनाभर टिकणाऱ्या कमी तेलकट खाऱ्या शंकरपाळ्या तुम्हालासुद्धा बनवायच्या असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नका. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. आता त्यासाठी सगळ्यात आधी एका परातीमध्ये आपल्याला घ्यायचं आहे 1 वाटी रोजच्या वापरातलं गव्हाचं पीठ. सारख्याच वाटीने इथे मी पाव वाटी बारीक रवा घेतलेला आहे. रवा यामध्ये घातल्यामुळे आपली शंकरपाळी छान कुरकुरीत आणि खुसखुशीत होते. आता यामध्ये घालूयात 1 चमचाभर थोडासा कुटून घेतलेला ओवा थोडासा कुटून घ्यायचा म्हणजे मग याचा स्वाद यामध्ये छान उतरतो. त्याचबरोबर 6 ते 7 काळी मिरी ओबडधोबड अशा कुटून घेतलेल्या आहेत, ते सुद्धा मी यामध्ये घातलं आहे. अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड यामध्ये घालायची. 2 चिमूटभर मी यामध्ये हिंग घातलेला आहे. त्याचबरोबर 2 चिमूटभर हळद म्हणजे साधारण छोटा पाव चमचा हळद यामध्ये घालायची आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ मी यामध्ये घातलेलं आहे. आता घेतलेले सगळे जिन्नस सुरुवातीला व्यवस्थित एकमेकांमध्ये मिसळून घ्यायचे आहेत. सगळे कोरडे जिन्नस एकमेकांमध्ये व्यवस्थित मिसळून घेतलेले आहेत. आता यामध्ये घालूयात कडकडीत गरम केलेलं तेलाचं मोहन. साधारण पाव वाटी तेल मी इथे कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. आता ही पिठाला आपल्याला अगदी व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. तर हे बघा, तेलाचं मोहन यामध्ये घातल्यामुळे पिठाचं टेक्स्चर थोडंसं बदललेलं आहे. छान खुसखुशीत असं इथे आपलं पीठ झालं आहे आणि हे मोहन घातल्यामुळे आपल्या शंकरपाळ्यासुद्धा अतिशय कुरकुरीत आणि खुसखुशीत बनतात. तेलाचं मोहन पिठाला व्यवस्थित चोळून झालं की यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे, थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पिठाचा छान असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. आपण पुरी बनवण्यासाठी ज्या पद्धतीने पीठ मळून घेतो अगदी तसंच घट्टसर आता इथे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. पण या उलट जर का पीठ तुम्ही थोडंसं सैलसर भिजून घेतलं तर तुमच्या शंकरपाळ्या तळताना तेल पिऊ शकतात किंवा तळल्यानंतर त्या मऊसुद्धा पडू शकतात. त्यामुळे काय करायचं आहे, पीठ मळत असताना पिठाचा असा घट्टसर आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे. तर इथे बघा, मी थोडं थोडं पाणी यामध्ये घालत पिठाचा असा छान घट्टसर गोळा मळून तयार केलेला आहे. तर इतपत घट्टसर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं, यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि याला थोड्या वेळासाठी आपण असंच भिजत ठेवणार आहोत कारण यामध्ये आपण रव्याचा वापर केलेला आहे. तर हे बघा, 15 ते 20 मिनटं हे पीठ मी भिजत ठेवलेलं होतं. रवा व्यवस्थित भिजल्यामुळे छान फुललेलं आहे. पीठ आणखीन घट्टसर झालेलं आहे. याला मी पुन्हा एकदा मळून एकसारखं करून घेतलेलं आहे. आता या पिठापैकी थोडंसं पीठ म्हणजे चपातीला आपण जेवढा उंडा घेतो त्यापेक्षा थोडासा मोठ्या आकाराचा उंडा किंवा अशी ही लाटी तयार करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला याची मोठ्या आकाराची चपाती लाटून घ्यायची. तर त्यासाठी काय करायचं, सुरुवातीलाच आधी पोळपाटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि चपातीप्रमाणे गोल आकार मोठ्या आकाराची आपल्याला इथे चपाती लाटून घ्यायची आहे. आता तुम्हाला हवं असेल तर ही चपाती लाटण्याकरता तुम्ही थोडंसं कोरडं गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता. पण पीठ अगदी व्यवस्थित मळून घेतलेलं असल्यामुळे अगदी छान अशी ही चपाती इथे लाटून तयार झालेली आहे. आपण चपाती ज्या पद्धतीने किंवा जेवढी लाटून घेतो त्यापेक्षा थोडीशी पातळ अशी आपल्याला ही लाटून घ्यायची आहे. तर हे बघा, छान अशी ही इथे मी तेलाचा किंवा कोरड्या पिठाचा वापर न करता चपाती लाटून घेतलेली आहे. आता आपल्याला याची शंकरपाळी कट करून घ्यायची आहे. तर त्यासाठी बघा, करंजी किंवा शंकरपाळी कट करण्याचा हा जो चमचा असतो त्याने आपल्याला शंकरपाळी कट करून घ्यायची आहे. आता ही शंकरपाळी कट करण्याकरता इथे मी हा फिरकीचा चमचा वापरलेला आहे. यामुळे शंकरपाळी दिसायला खूप आकर्षक दिसते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सुरीनेसुद्धा शंकरपाळी कट करून घेऊ शकता. आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही छोट्या छोट्या आकारांमध्ये शंकरपाळी कट करून घेतली तरीही चालेल. पण इथे बघा, या थोड्याशा अशा मोठ्या आकारामध्ये शंकरपाळ्या मी कट करून घेत आहे. म्हणजे मग त्यात तळायलासुद्धा सोप्या जातात, फटाफट तळल्या जातात. छोट्या आकारामध्ये शंकरपाळी जर कट केली तर त्याला तळायला खूप जास्त वेळ लागतो आणि त्याचबरोबर गव्हाच्या पिठाची असल्यामुळे ती पटकन करपूसुद्धा शकते. त्यामुळे ह्या अशा बघा, मध्यम आकाराच्या म्हणजे थोड्याशा नेहमीपेक्षा मोठ्या आकाराच्या शंकरपाळ्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत.
या पद्धतीने शंकरपाळ्या बनवल्या की त्या फटाफट बनून तयार होतात आणि तळायलासुद्धा वेळ खूप जास्त लागत नाही. तर इथे बघा मी ह्या एकसारख्या आकारामध्ये छान अशा ह्या सगळ्या शंकरपाळ्या कट करून घेतलेल्या आहेत. या सगळ्या अशा आपल्याला सुरीच्या मदतीने मोकळ्या करून घ्यायच्यात. आणि तुम्ही इथे बघाल तर शंकरपाळ्या अजिबात पोळपटायलासुद्धा चिकटलेल्या नाही आहेत. ताटामध्ये मी शंकरपाळ्या काढून सगळ्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि ह्या अशा पद्धतीने एकावर एक ठेवल्या तरीसुद्धा चालतील, कारण तेलामध्ये घातल्याबरोबर त्या छान मोकळ्या सुटसुटीत होतात, अजिबात एकमेकांना चिकटत नाही. आता याला आपण तळून घेणार आहोत. तर त्यासाठी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं. त्यानंतर बघा झाऱ्यामध्ये ह्या अशा शंकरपाळ्या घ्यायच्या आणि त्यानंतर हळूवारपणे तेलामध्ये आपल्याला या सोडायच्या आहेत, म्हणजे मग तेल अंगावर उडत नाही. तर तुम्ही इथे बघत असाल शंकरपाळ्या तेलामध्ये घातल्याबरोबर लगेच अशा ह्या मोकळ्या सुटसुटीत होतात, अजिबात एकमेकांना चिकटत नाही. थोड्याशा शंकरपाळ्या तेलामध्ये सेट झाल्या की त्यानंतर याला झाऱ्याने आपल्याला खालीवर करून व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. सुरुवातीला 1 मिनिटभरासाठी आपल्याला शंकरपाळ्या मोठ्या गॅसवरती तळून घ्यायच्या आहेत. 1 मिनिटभरासाठी आपण मोठ्या गॅसवरती शंकरपाळ्या तळून घेतल्या की त्यानंतर काय करायचं, गॅस आपल्याला अगदी बारीक करायचा आहे आणि साधारण 4 ते 5 मिनटं बारीक गॅसवरती झाऱ्याने खालीवर करत मस्त असा सोनेरी रंग येईस तोपर्यंत शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत. बारीक गॅसवरती शंकरपाळ्या तळून घेतल्या की त्या छान कुरकुरीत होतात, अजिबात मऊ पडत नाहीत, मस्त कुरकुरीत लागतात. तर हे बघा 5 ते 7 मिनटं छान सोनेरी रंगावरती शंकरपाळ्या मस्त कुरकुरीत होईस तोपर्यंत तळून घेतलेल्या आहेत आणि यातलं आता संपूर्ण तेल आपल्याला व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे आणि तळलेल्या शंकरपाळ्या बाजूला आपल्याला टिश्यू पेपरवरती काढून घ्यायच्या आहेत. आता सारख्याच पद्धतीने आपण शिल्लक राहिलेल्या शंकरपाळ्यासुद्धा तळून घेणार आहोत. या शंकरपाळ्या तळत असताना आपल्याला खूप मोठ्या गॅसवरती किंवा लगेचच अगदी बारीक गॅसवरती तळायच्या नाहीत. तर सुरुवातीला 1 मिनिटभरासाठी मोठ्या गॅसवरती शंकरपाळ्या तळून घ्यायच्यात आणि त्यानंतर एक 4 ते 5 मिनटं मंद गॅसवरती शंकरपाळ्या तळून घेतल्या ना की त्या मस्त अशा कुरकुरीत होतात, मऊ पडत नाहीत आणि अगदी महिनाभरसुद्धा ह्या शंकरपाळ्या व्यवस्थित टिकतात. तर शंकरपाळ्याची बघा दुसरी बॅचसुद्धा मी छान अशी सोनेरी रंगावरती मस्त कुरकुरीत होईस तोपर्यंत तळून घेतलेली आहे. तर हे बघा इथे आपल्या मस्त अशा ह्या कुरकुरीत खाऱ्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत. याच्या आवाजावरून तुमच्या लक्षात आलं असेल की या किती छान कुरकुरीत झालेल्या आहेत. आता या शंकरपाळ्या खायला मस्त चटपटीत लागाव्यात याकरता यामध्ये 1 चमचाभर चाट मसाला घालायचा, पण माझ्याकडे चाट मसाला नसल्यामुळे मी यामध्ये 1 चमचाभर पाणीपुरीचा मसाला घातलेला आहे. यामुळे शंकरपाळ्या खायला खूप छान चटपटीत आणि खमंग कुरकुरीत लागतात. तर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा ह्या कुरकुरीत खाऱ्या शंकरपाळ्या अधेमध्ये लागणाऱ्या छोट्या भुकेसाठी किंवा गरमागरम वाफाळत्या चहासोबत खाण्यासाठी तुम्ही नक्कीच बनवू शकता. या महिनाभर हवाबंद डब्यामध्ये जर का तुम्ही स्टोअर करून ठेवल्या तर अजिबात मऊ पडत नाहीत, तशाच्या तशा छान कुरकुरीत राहतात आणि तुम्ही इथे बघितलंच असेल की अजिबात तेलकटसुद्धा या होत नाही. प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही याला नेऊ शकता किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता आणि तुम्ही इथे पाहिलंच असेल बनवायलासुद्धा खूप जास्त सोप्या आहेत. एकदा नक्की करून बघा आणि कशा झाल्या हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.